Hello dear students, in this video we are going to solve practice set 2.2 from mathematics part 2 second lesson parallel lines. First question is, in figure y is equal to 108 degree, that is this angle, x is equal to 71 degree, that is this angle, are the lines m and n are parallel and justify. What we have to do here, we have to show line m and n are parallel. लाइन m आणि n पॅरलल आहेत की नाहीत हे आपल्याला दाखवायचं आहे. असतील तर ते जस्टिफाय करायचं आहे. ओके, फॉर दिस वन पहा इथे, जर लाइन m आणि n पॅरलल असतील असं आपण समजूया. जर लाइन m आणि n पॅरलल असतील तर अँगल x प्लस अँगल y 180 असेल. कोणता अँगल आहे हा? x आणि y आहे इंटेरियर अँगल. यू नो इंटेरियर अँगल टेस्ट. सो आय एम रायटिंग हियर, if line m and line n are parallel to each other, and if L is a transversal, then according to interior angles test, angle x plus angle y is equal to 180. बरोबर आहे. हे दोन अँगल सप्लिमेंटरी असणार आहेत, इंटेरियर अँगल्स ऑफ वन साइड. बरोबर आहे. नाव अँगल एक्स आणि अँगल वाय ची व्हॅल्यू आपल्याला लिहिलेली आहे. अँगल एक्स किती आहे? 71 आणि अँगल वाय किती आहे? 108 इज इक्वल टू 180. ह्याची ऍडिशन केली तर किती येईल? 8 आणि 9 7 आणि 1. इज दिस इक्वल टू 180? 180 इक्वल टू आहे का? नाही. इट इज नॉट इक्वल टू 180 and therefore these two lines, therefore we can say that line L is not parallel to line M. लाइन L लाइन M ला पॅरलल नाही, कारण हे दोन अँगल ची ऍडिशन 180 येत नाही. ओके, नाउ सी क्वेश्चन नंबर 2. In figure, if angle A is congruent to angle B, then prove that line L is parallel to line M. आपल्याला अँगल A आणि अँगल B हे कॉन्ग्रुएंट आहेत असं दिलेलं आहे आणि आपल्याला लाइन L आणि M पॅरलल आहेत हे प्रूव्ह करायचं आहे. ओके, सो फॉर दिस वन आपण काय करूया, इथे एक अँगल कन्सिडर करूया. लेट दिस अँगल बी सी. ओके, जर हा अँगल कॉन्ग्रुएंट असेल या अँगलशी, तर पहा हा अँगल ए असेल तर हा अँगलची जी काही हा अँगलची मेजर असेल तीच या अँगलची असेल, बिकॉज ऑफ अपोजिट अँगल. बरोबर आहे. तर आता आपण पहिलं लिहून घेऊया. बघा काय लिहायचं, अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी. दिस वन विथ द इक्वेशन 1 गिवन आहे आपल्याला. बरोबर आहे, गिवन आहे अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी. आणि मी असं लिहीन अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी. का? तर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत म्हणून हे कॉन्ग्रुएंट असतील. बरोबर आहे. आता ह्याला मी इक्वेशन 2 म्हणलं तर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 लेफ्ट हँड साइड इक्वल म्हणजे राईट हँड साइड सुद्धा इक्वल, म्हणजेच फ्रॉम 1 and 2 मी काय म्हणू शकते, फ्रॉम 1 and 2 अँगल बी इज इक्वल टू अँगल सी. ओके, बट बघा अँगल बी आणि सी हे काय आहेत? करस्पॉन्डिंग अँगल आहेत. बरोबर आहे. म्हणजे आपण बघा, बट angle B and angle C are corresponding angle formed by transversal line L. N. N मुळे या ट्रान्सव्हर्सल मुळे हे दोन अँगल कसे झालेत? करस्पॉन्डिंग अँगल झालेत. अँड यू नो दॅट इफ two corresponding angles are congruent, then that two lines are parallel. आपल्याला माहिती आहे होय की नाही. करस्पॉन्डिंग लाईन जर कॉन्ग्रुएंट करस्पॉन्डिंग अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्या दोन लाईन कशा असतात?
पॅरलल असतात. Therefore, angle B and angle C are corresponding angles formed by transversal line N and two lines L and M. आणि करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असल्यामुळे आपण म्हणू शकतो की लाईन L इज पॅरलल टू लाईन M बिकॉज ऑफ करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. किंवा मग आपण इथं रिझन पण लिहू शकतो, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. ओके, पहा थर्ड क्वेश्चन काय दिलाय. इन फिगर अँगल ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी. इथं अँगल ए दिलाय बघा, and angle A is congruent to angle B and angle X is congruent to angle Y, then prove that line L is parallel to line N. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. याच्यासाठी आपण काय करूया, ही जी लाईन आहे ना याला PQ असं नाव लिहूया. हा अँगल A दिलेला आहे. ठीक आहे, आता पहा हे प्रूव्ह करण्यासाठी आपण काय करूया, हा X अँगल आणि हा Y अँगल हे दोन अँगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दिलेले आहेत. पण हे जे दोन अँगल आहेत ते कसे फॉर्म झालेले आहेत, तर दिस आर द टू अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय लाईन L M अँड N ना. ही M आणि N लाईन आहे आणि हा PQ जर आपण ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केला तर हा अँगल X आणि अँगल Y हे दोघं काय झाले, अल्टरनेट अँगल झाले. बरोबर आहे. आणि आपल्याला माहिती आहे अल्टरनेट अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्या दोन लाईन कशा असतात, पॅरलल असतात. म्हणजे आपण पहिलं काय लिहूया, अँगल X इज कॉन्ग्रुएंट टू अँगल Y इज गिवन. बरोबर आहे, गिवन. बट these two angles are alternate angle formed by line M and line N and transversal काय आहे तर PQ. आणि आपल्याला माहिती आहे जर टू अल्टरनेट अँगल ऑफ टू लाईन्स आर कॉन्ग्रुएंट देन दॅट टू लाईन्स आर पॅरलल. देअरफॉर आपण काय म्हणू शकतो, लाईन M इज पॅरलल टू लाईन N. Let this be the equation number 1. Now again see, इथं आपल्याला अजून एक दिले. काय दिले आपल्याला, अँगल A इज कॉन्ग्रुएंट टू B दिले. हा ते आपण लिहूया. पहा, अँगल A इज कॉन्ग्रुएंट टू अँगल B. ओके, याला इक्वेशन 1 म्हणूया आणि याला इक्वेशन 2 म्हणूया. दिस इज ऑल्सो गिवन. ओके, but these two angles are corresponding angle. हे ते corresponding angle आहेत. corresponding angles formed by line L and line M and transversal K. पहा इथं लाईन L आणि लाईन M ला हा ट्रान्सव्हर्सल K जर कन्सिडर केला तर अँगल A आणि B हे कसे अँगल झाले आहेत, इथं करस्पॉन्डिंग अँगल झालेले आहेत. आणि जर करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असतील तर आपण काय म्हणू शकतो, लाईन L इज पॅरलल टू लाईन M. Let this be equation number 2, 3 and this be equation number 4. Okay, now this from 4 and 5 from 2 and 4 आपण काय म्हणू शकतो बघा, लाईन M पॅरलल आहे N ला, त्यानंतर लाईन M पॅरलल आहे L ला, तर लाईन N पॅरलल असणार आहे लाईन L ला. राईट, म्हणजेच therefore from 2 and 4 line L is parallel to line N. Okay, now let us solve question number 4.
Question number 4 is in figure. If ray BA is parallel to ray DE, angle C is 50 degree, angle D is 100 degree. Find the measure of angle ABC. म्हणजे आपल्याला फाइंड आउट करायचे हे करायचे मेजर ऑफ अँगल ABC. ओके. फॉर दिस वन आपल्याला इथं कन्स्ट्रक्शन सांगितले. कन्स्ट्रक्शन काय सांगितले? ड्रॉ अ लाईन पासिंग थ्रू पॉइंट C अँड पॅरलल टू लाईन AB. ह्या C मधून जाणारी पॅरलल लाईन AB ला आपल्याला ड्रॉ करायची आहे. ती लाईन आधी आपण ड्रॉ करूया. ती जर लाईन आपण ड्रॉ केली तर ती कशी येणार? अशी येणार. ठीक आहे. मी याला नाव देते, या लाईनला मी नाव देते P आणि Q. ओके. मग आता आपण इथं काय करूया? कन्स्ट्रक्शन लिहू शकतो आपण की ड्रॉ लाईन PQ विच इज पॅरलल टू लाईन AB. ओके. त्यानंतर आता इथं जर आपण पाहिलं तर इथं काय आहे बघा, रे DE इज पॅरलल टू लाईन AB अँड लाईन AB इज पॅरलल टू लाईन PQ. ओके. ते मी लिहिते इथं. म्हणजे इथं काय होईल? रे DE, this ray DE is parallel to ray BA and which is BA is parallel to line PQ. ओके. आता पहा इथं अँगल EDC इज इक्वल टू अँगल DCP. का तर ही लाईन आणि हे दोघं पॅरलल आहेत, बरोबर आहे. आणि पॅरलल लाईनचा हा अँगल आणि हा अँगल हे कसले झाले? अल्टरनेट अँगल झाले, बरोबर आहे. म्हणजेच अँगल EDC इज इक्वल टू अँगल DCP, अल्टरनेट अँगल. मग अँगल EDC आपल्याला दिला 100, म्हणजेच अँगल DCP काय येईल? 100 डिग्री. ओके. नाव अँगल DCP, आपण हा अँगल DCP आहे तो अँगल DCB प्लस अँगल BCP असं लिहू शकतो. ठीक आहे. तर काय लिहूया आपण? अँगल DCP इज इक्वल टू अँगल DCB प्लस अँगल BCP. ओके. मग पहा इथं अँगल DCP किती आहे? 100 आणि DCB किती आहे? 50 प्लस अँगल BCP. त्याच्यावरून अँगल BCP किती येईल? अँगल BCP इज इक्वल टू 100 मायनस 50 म्हणजे 50 डिग्री. म्हणजे अँगल BCP हा किती आला? 50 आला. ठीक आहे. आता पहा लाईन AB इज पॅरलल टू लाईन PQ, बरोबर आहे. AB इज पॅरलल टू PQ कन्स्ट्रक्शनच आहे आपलं. आणि इथं जर आपण BC हा त्याचा ट्रान्सव्हर्सल घेतला